साधे अंकगणित भाग 1 आणि भाग 2 ही दोन व्याख्यानं बघितल्यानंतर हे व्याख्यान आता जे मी घेतोय हे व्याख्यान तुम्हाला समजेल. तर त्यामुळं जर तुम्ही हे बघून आताचं व्याख्यान बघत असाल तर उत्तम आहे. नाहीतर एक विनंती आहे की या ठिकाणी साधे अंकगणित भाग 1 आणि भाग 2 ही व्याख्यानं आधी बघावी आणि मग हे व्याख्यान बघायला सुरुवात करा. आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये मूलभूत एकक म्हणजे काय बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये मीटर हे एकक आपण बघितलं होतं. लांबी मोजायसाठी वापरतात किंवा अंतर मोजायसाठी वापरतात हे मीटर हे एकक बघितलं होतं. आपण आता बघूया की ह्या मीटरचं पुढं रूपांतर कसं कसं होत जातं. आता मला ह्या मीटरपेक्षा छोटं एकक तयार करायचं आहे. आता छोटं एकक तयार करायचं असेल तर मीटरचे मी 10 भाग करेन. 10 भाग संस्कृत शब्द लक्षात ठेवा दश. आता दश हा जवळजवळ डेसी असा शब्द झालेला आहे आणि मग याचा जरा 10 आणि मी लिहितोय डेसिमीटर. 100 आपण जेव्हा 100 रन होतात एखाद्याचे त्याला म्हणतो सेंचुरी. इथे आता लक्षात ठेवा सेंटी म्हणजे 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर याचा अर्थ 100 मीटर असं नाही, मीटरचा 100वा भाग आणि 1000वा भाग असला तर त्याला म्हणायचं मिलीमीटर. म्हणजे आपल्याला मीटर पासून जसं खालती जायचे, खालती म्हणजे एकक कमी कमी करत जायचे, तसं तुमच्या लक्षात येईल की मीटरचा 10 भाग केले, 10व्या भागाला म्हणायचं डेसी म्हणून त्याला म्हणतात 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर किंवा 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. हे लिहून घ्या कारण मला हे पुसावं लागणार आहे. आता 1 मीटर म्हणजे डेसिमीटर आणि सेंटीमीटर सांगून झालं, पण आपल्याला सरासरी मोठी कॅल्क्युलेशन्स करताना 10चा 3रा घात ही पट आपण गृहीत धरलेली आहे. आता 10च्या 3ऱ्या घाताप्रमाणे 1 मीटर बरोबर 10चा 3रा घात मिलीमीटर. आपल्याला आता म्हणजे 10चा 3रा घात म्हणजे एकावर 3 शून्य म्हणजे 1 मीटर म्हणजे 1000 मिलीमीटर. मग अशी लिहिलेलं आहे तेच लिहिलंय, फक्त मी ते घातांक स्वरूपात लिहिले. आता 1 मिलीमीटर म्हणजे 10चा 3रा घात. आता मी सगळं 3च्या पटीत आधी घेतोय, 10चा 3रा घात या पटीत घेतोय. 1 मिलीमीटर म्हणजे 10चा 3रा घात. आता हा एम असल्यासारखा लिहिलेला भाग आहे. हे ग्रीक लेटर आहे, वाचताना वाचायचं असतं म्यू आणि म्यू एम, पण बोलताना मी बोलणार आहे मायक्रोमीटर. मायक्रो म्हणजे मिलीचा 1000वा भाग म्हणून त्याला म्हणायचं मायक्रोमीटर. आता हा 1 मायक्रोमीटर म्हणजे परत एकदा लक्षात ठेवा आपण सगळं 10च्या 3 पटीत चाललेलं असल्यामुळं 10चा 3रा घात नॅनोमीटर. हा शब्द वाचताना वाचायचा नॅनो. सो 10चा 3रा घात नॅनोमीटर. जरी मी इतक्या वेळा बोलत असलो 10च्या 3ऱ्या घाताच्या पटीत, तर 10च्या 3ऱ्या घाताच्या पटीप्रमाणे इथे येते 10चा 3रा घात पिकोमीटर. पण आत्ता मला हे नकोय पण आपण त्या लेवलवर जाणार नाही आहोत. आपल्याला ज्या विज्ञानात गोष्टी लागतात त्या सर्वसामान्यतः 10चा पहिला घात ह्या एककाकडे येतात आणि मग ह्या एककाचं नाव आहे अँगस्ट्रॉम. तुम्ही जर नीट बघितलं तर एच्या डोक्यावर 0 दिलेलं आहे. हे वाचताना वाचायचं असतं अँगस्ट्रॉम. चंद्रावर पहिला उतरलेला माणूस सो कॉल्ड नील आर्मस्ट्रॉंग. ह्या आर्मस्ट्रॉंग आणि अँगस्ट्रॉम मध्ये मुलं बरेचदा कन्फ्यूज होतात. ह्याला आर्मस्ट्रॉंग म्हणतात, ह्याला आर्मस्ट्रॉंग म्हणू नका. हा शब्द आहे अँगस्ट्रॉम. तर 1 नॅनोमीटर म्हणजे 10चा पहिला घात अँगस्ट्रॉम. ही मी मीटर पासून खालती म्हणजे छोटी छोटी एकक करत येतोय. साधारणतः आपण अणू ही कल्पना जेव्हा बघायला सुरुवात करणार आहे त्यावेळेला
ॲटॉमिक स्ट्रक्चर हे बघताना सरासरी अणूचा व्यास 1 अँगस्ट्रॉम असा धरतो. म्हणजे आण्विक गुणाकार भागाकार जर करायचे असतील, आण्विक लेवलवरती जर काही बोलायचं असेल तर त्यासाठी मी एकक वापरणार आहे. त्या एककाचं नाव आहे अँगस्ट्रॉम. जर मला केंद्रक, अणूला केंद्रक असतं, तुम्हाला जर कल्पना असेल तर अणू केंद्रक आहे, केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन फिरतात. जर केंद्रकाच्या लेवलवर जायचं असेल तर मला आणखीन एक एकक वापरावं लागतं. ते 1 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁵ आणि त्या एककाचं नाव आहे फर्मी. हे एकक पण वापरलं जातं. म्हणजे जर केंद्रकातल्या गोष्टी बोलायच्या असतील तर मी एकक वापरणार फर्मी. अणूबद्दल जर बोलायचं असेल तर आण्विक कल्पना बोलण्यासाठी एकक वापरलं जातं ते आहे अँगस्ट्रॉम. जर का मला तरंग म्हणजे वेव्हज, प्रकाशाबद्दल बोलायचं असेल, गॅमा किरण आहेत, क्ष किरण आहेत, अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत, तर अशा वेळेला बोलताना मी एकक वापरतो ते आहे नॅनोमीटर. जर मला पेशींबद्दल बोलायचं असेल, शरीरातल्या ज्या पेशी आहेत, तर सरासरी युनिट वापरलं जातं ते असतं मायक्रोमीटर. मायक्रोमीटरला मायक्रॉन असंही म्हणतात. तर मायक्रॉन किंवा मायक्रोमीटर याच्यामध्ये मी हे बोलणार आहे. मिलीमीटर हे आपण बघतो की ॲक्युरसी जर हवी असेल तर म्हणजे कागदावरती आपण जेव्हा कॉम्प्युटरवरती काही करत असतो तर त्यावेळेला मिलीमीटरमध्ये बोलतो. जेव्हा कपड्याची लांबी मोजायची किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण मीटरमध्ये बोलतो. ह्याच्यानंतर जर अंतर मोजायची तर ती मीटरमध्ये कमी पडतात. मीटर हे छोटं युनिट पडतं. मग त्याच्यासाठी आपण वापरला शब्द तो म्हणजे किलोमीटर. आता 1 किलोमीटर. आता फरक बघा इथं काय येतो की ह्या ठिकाणी मी जे लेटर वापरलेलं आहे हे कॅपिटल लेटर वापरलेलं आहे. कारण मीटरच्या वरची युनिट ही कॅपिटलमध्ये आहे आणि मीटरच्या खालची युनिट जी आहे ती सगळी स्मॉलमध्ये आहे. तर त्यामुळे तर 1 किलोमीटर बरोबर 10⁻³ मीटर. सगळ्या कल्पना 10⁻³ याच्यामध्ये बसवलेल्या. ती फर्मी ही आत्ता मी काढून टाकतो पण आत्ता आपण हे वापरणार नाहीये. ज्यावेळेला मी न्यूक्लिअर केमिस्ट्री किंवा न्यूक्लिअर फिजिक्स जो टॉपिक आहे तो घेईन त्यावेळेला फर्मीचा संबंध येईल. किलोचा अर्थ झाला 10⁻³. बरेचदा आपण किलो हे वजनाचं म्हणून गृहीत धरतो. त्याचं कारण तो युनिट आहे किलोग्रॅम. पण दुर्दैवाने आपण ते किलोग्रॅम एवढं पूर्ण न म्हणता किलोच म्हणतो आणि म्हणून आपल्याला वाटतं किलो हे वजनाचं युनिट आहे. तर तसं नाहीये. तुम्ही आजकाल बरेच जण सगळे कॉम्प्युटर किंवा अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन याच्याशी संबंधित आहात आणि मग मेमरी वगैरे गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर त्याच्यामध्ये आपण किलोबाईट, मेगाबाईट, गीगाबाईट, टेराबाईट असे काही काही शब्द वापरतो. तर हे सगळे प्रेफिक्स आहेत. किलो याचा अर्थ काय 10⁻³ ह्याच्यानंतर आलं ते म्हणजे मेगा. आता बघा फरक बघा. इथं मिलीमीटर आहे, हाही MM आहे आणि हाही MM आहे, पण हा कॅपिटल M आहे. याचा अर्थ काय झाला मेगामीटर. मेगामीटर म्हणजे काय तर मेगाचा अर्थ आहे 10⁻⁶. पण इथं आपण ऑलरेडी 10⁻³ धरलेलं आहे त्यामुळे इथं काय झालं 10⁻³ किलोमीटर. मेगाच्या पुढं काय येणार गिगामीटर, त्याच्या पुढं टेरामीटर असे प्रिफिक्स त्यांनी ठरवलेले आहे. म्हणजे ही सगळी भाषा ही 10⁻³ ह्या पट्टीमध्ये बसवलेली आहे. आता सहसा आपण मेगामीटर वगैरे एकक वापरत नाही. अंतर मोजायला किलोमीटर वापरतो. त्या पुढची अंतर खगोलीय एकक आपण खगोलशास्त्र या धड्यामध्ये बघितलेलं होतं की खगोलीय एकक वापरायला आपण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे एकक वापरतो. जे सूर्य आणि पृथ्वी यातलं सरासरी अंतर आहे 15 कोटी किलोमीटर म्हणजे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट खगोलीय एकक असं आपण वापरलेलं होतं. पण जेव्हा आपल्या सूर्यमालेच्या बाहेरची मेजरमेंट घ्यायची आहे त्यावेळेला आपल्याला खगोलीय एकक पण कमी पडतं. अशा वेळेला आपण प्रकाशवर्ष हे एकक वापरतो. म्हणजे आपल्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार किंवा SI नुसार इथं मी एकक मेगामीटर, गिगामीटर, टेरामीटर या पद्धतीत वापरायला हवी होती. परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र बरेच असं दिसतं की किलोमीटरला स्टँडर्ड धरलेलं आहे आणि बाकी एकक किलोमीटरच्या पटीत, कारण ती तिकडची गरज आहे. जेव्हा मी प्रकाशवर्ष एकक वापरतो त्यावेळेला मला कळतं की समजा गृहीत धरा की मित्रतारा म्हणजे सूर्याला सगळ्यात जवळचा तारा, ग्रह नाही, सूर्याला सगळ्यात जवळचा तारा मित्रतारा, तो सुमारे 4.5 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.
अचूक नाही, सुमारे 4.5 प्रकाश वर्ष अंतरावर आहे. ह्याचा मला कळलेला अर्थ काय की त्या ताऱ्यावरून पृथ्वीवर प्रकाश यायला वेळ लागतो तो 4.5 वर्ष एवढा लागतो. आलं लक्षात. म्हणून मग खगोलीय एकक ही आपण गिगामीटर मेगामीटर ह्याच्यात न घेता ही प्रकाश वर्ष या एककामध्ये घेतो. आता ही जसं मीटरचं युनिट झालं म्हणजे आकारमानाचं, तसं आपण आता दुसऱ्या एककावर येणार आहे. आपलं दुसरं एकक आहे ते म्हणजे वस्तुमान. बरेचदा विज्ञानामध्ये चुकीने त्याला वजन असं म्हटलं जातं. वजन ही विज्ञानातली कल्पना वेगळी. भाषेप्रमाणे वजन आणि वस्तुमान एकच झालं, परंतु विज्ञानामध्ये वस्तुमान हे वेगळे आहे आणि वजन हे वेगळं आहे. वस्तूमध्ये असणारा जो द्रव्य संचय आहे त्याला वस्तुमान असं म्हणतात. नाही कळलं तर वजनालाच वस्तुमान म्हणाल. नंतर आपण त्याचे डिटेल्स बघूया. कारण वजन आणि वस्तुमान या दोन राशी वेगवेगळ्या होतात ज्या वेळेला आपण पृथ्वीवरून बाहेर जातो तेव्हा. सध्या तरी आपण पृथ्वीवर आहोत. अजून तरी ते आर्मस्ट्रॉंग, ऑल्ड्रिन वगैरे अशी काही माणसं सोडली तर पृथ्वी सोडून सदेह जायची वेळ आपल्यावर आलेली नाही. त्यामुळे आपण आत्ताच्या गणितामध्ये, आत्ताच्या एक्सप्लेनेशनमध्ये आपण वस्तुमान आणि वजन हे सारखं धरू. प्रत्यक्षात एवढी गोष्ट सांगून ठेवतो की या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण मुद्द्यावर येऊया. वजन मोजायचं असेल, वस्तुमान मोजायचं असेल तर काय करायचं. अशा वेळेला परत एकदा आंतरराष्ट्रीय एकक तेच आहे. आपल्याला जायचं आहे SI ऑफिसमध्ये पॅरिसमध्ये. तिथे एक इव्हॅक्युएटेड चेंबर आहे. त्याच्यामध्ये एक रॉड ठेवलेला आहे. तो रॉडचा जो दंडगोल आहे तो दंडगोलच आहे. तो आहे प्लॅटिनम इरिडियम ह्याच अलॉयचा. म्हणजे मगाच्या व्याख्येमधल्या सगळ्या गोष्टी, मगाच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या व्याख्यानामधल्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या जशाच्या तशा आहेत. फक्त त्यातला फरक असा आहे की हा जो रॉड आहे ह्याची उंची, दंडगोलाची उंची आणि दंडगोलाचा व्यास हा सारख्याच आकाराचा आहे. तर असा दंडगोल तिथं ठेवलेला आहे. कशाचा बनलेला आहे? प्लॅटिनम इरिडियम अलॉय म्हणजे संमिश्राचा हा बनलेला आहे. ह्याच्या एवढं वजन म्हणजे 1 किलोग्रॅम वजन. आता आपण काय पॅरिसला जाणार नाही एवढ्याच्या कारणासाठी. त्यामुळे त्यांची जशी SI आहे तसं आपल्या भारतासाठी परत एकदा तोच नियम IS आहे. आणि ISIच्या ऑफिसमध्ये हे अशा पद्धतीत हा रॉड त्याच्याबरोबर कॉपी करून आणून ठेवलेला आहे. ISI म्हणजे इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. मग त्याच्यामध्ये तो रॉड ठेवला. मग त्याच्याबरोबर तुलना करून अन्य वजनं तयार केली. आता तुम्ही भाजी खरेदी करण्यासाठी गेलात आणि जर तो तागडी, मी तो सिंगल पॅन बॅलन्स नाही म्हणत, डिजिटल जो आकडा येतो तो नाही, पण तागडीमध्ये जर वजन करताना बघितलं तर ते जे 1 किलोचं वजन दिलेलं आहे ते मूलतः त्याच्याबरोबर तुलना करून दिलेलं आहे. परंतु परत एकदा सांगतो की भाजी घेताना जी ॲक्युरसी लागते, अचूकता लागते, ती विज्ञानामध्ये लागत नाही. विज्ञानामध्ये ह्यापेक्षा अधिक जास्ती अचूकता लागते. आणि त्यामुळं इथे भाजी घेण्यासाठी सुयोग्य असं वजन तिथे दिलेलं आहे. हे साधारणतः तुलनात्मक त्या वजनाबरोबर मॅच होणार आहे. म्हणून तुम्ही जर कधी ती वजनं बघितलीत लोखंडी तर त्याच्या मागच्या बाजूला एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यामध्ये शिसं घातलेलं असतं. त्याला म्हणतात कॅलिब्रेशन. अचूकता आणण्यासाठी त्याने कॅलिब्रेट केलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये सील असतं म्हणजे त्याच्यात कोणी फेरफार करू नये. आता सिंगल पॅन बॅलन्स, एकच तागडी असणारा काटा आलेला आहे आणि त्याच्यावर डिजिटल वजन दिसतं. तुम्ही जर बघितलं असेल तर कधी कधी 4थ्या डेसिमलपर्यंत अचूक वजन हे काटे देतात आणि त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. आता तुम्ही सोनं खरेदी करायला गेलात तर किलोच्या भावात मला वाटत नाही, म्हणजे आपल्यासारखी सामान्य माणसं किलोच्या भावात घेत असतील. तिथं ग्रॅम आणि मिलीग्रॅमचा हिशोब असतो. आपण आता हे ग्रॅम मिलीग्रॅम ह्या सगळ्या कल्पना आता इथं परत बघायला सुरुवात करू. मी या ठिकाणी समोर ही जी दिलेलं आहे हे मांडलेलं आहे. आता इथे मी इथं शब्दप्रयोग करणार आहे 1 ग्रॅम. आम्ही शाळेत असताना बरेचदा लिहायची पद्धत ग्रॅम हे असं शिकवायची, पण हे असं ग्रॅम लिहायचं नाहीये. SI नुसार GM नाही, नुसतं G म्हणजे ग्रॅम. तर हे 1 ग्रॅम. बाकी कल्पना परत त्याच आहे. म्हणजे कसं तर 1 ग्रॅम बरोबर 10³ मिलीग्रॅम. आता मी काय बदलतोय बघा, हा M बदललाय त्याच्याऐवजी G टाकलाय. पहिला M तसाच ठेवलाय. परत एकदा 10³ मिलीग्रॅम म्हणजेच 10³ नाही, 1 मिलीग्रॅम म्हणजे 10³ हे अक्षराचं नाव आहे म्यू, मायक्रोग्रॅम. आणि
ह्या पद्धतीत खालतो. सहसा आपण मायक्रोग्रॅम पर्यंत वापरतो, पण ही एककं अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे वर गेलात तर 1 किलोग्रॅम बरोबर 10⁻³ ग्रॅम. 1 मेगाग्रॅम हा एम कॅपिटल. 1 मेगाग्रॅम बरोबर 10⁻³ किलोग्रॅम. आता बरेचदा या मेगाग्रॅमलाच मेट्रिक टन असं म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही 1 टन हा शब्द प्रयोग करू शकता. प्रत्यक्षामध्ये इथे SI युनिटमध्ये आपण जे बघितलेलं आहे त्याच्याप्रमाणे याला आपण मेगाग्रॅम हा एकक इथं वापरलेले आहे. तर या पद्धतीमध्ये ही युनिट्स ही वरपासून खालपर्यंत किंवा खालपासून वरपर्यंत ही अशा पद्धतीमध्ये येतात. आता आकारमान. आकारमानाचं एकक काय असेल? आश्चर्याची गोष्ट आहे, हे एकक फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, पण हे आंतरराष्ट्रीय एकक नाही. याला लिटर असं म्हणतो, पण लिटर हे आंतरराष्ट्रीय एककामध्ये समाविष्ट केलेलं नाही. याचं कारण म्हणजे 2-2 एकक करायची गरज नाही. लिटर म्हणजे काय? 1 किलोग्रॅम पाण्याने व्यापलेलं आकारमान. आता तुम्हाला कल्पना असेल तर पाण्याचं आकारमान तापमानाप्रमाणे कमी जास्त होऊ शकतं, पण 4°C तापमान जेव्हा असतं तेव्हा पाण्याची घनता सगळ्यात जास्त, म्हणजे पाण्याचं आकारमान सगळ्यात कमी असतं. म्हणून 1 किलोग्रॅम पाण्याने 4°C जे आकारमान व्यापलं त्याला म्हणायचं असतं 1 लिटर. मी परत एकदा सांगतो, 1 किलोग्रॅम पाण्याने 4°C तापमानाला जे आकारमान दाखवलेलं आहे त्याला म्हणतात 1 लिटर. याचा 1000वा भाग झाला मिलीलिटर, त्याचा 1000वा भाग झाला मायक्रोलिटर. ह्या पद्धतीमध्ये ही एककं आपण वापरतो. अर्थात मिलीलिटर किंवा लिटर हे SIनी मान्य केलेलं एकक नाही, पण तरी सुद्धा हे जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरलं जाणारं हे एकक आहे जे SI नाही. SI प्रमाणे मला इथं डेसिमीटर क्यूब, मिलीमीटर क्यूब, सेंटीमीटर क्यूब, क्यूब म्हणजे घन, हे एकक लागतं. साधारणतः एक ढोबळ मानाने लक्षात ठेवा, अचूक नाही पण ढोबळ मानाने 1 डेसिमीटरचा घन म्हणजे 1 लिटर. मी परत एकदा सांगतोय, 1 डेसिमीटरचा घन म्हणजे 1 लिटर. अचूक नाही पण ढोबळ मानाने हे एकक आहे. तर या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो मिलीमीटरचा घन सेंटीमीटरचा घन 1 cc म्हणतो, क्युबिक सेंटीमीटर म्हणजे 1 मिलीलिटर एवढा आकारमान येतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही cc बघता, क्युबिक सेंटीमीटर, घन सेंटीमीटर, तर त्याची तुलना करता येते मिलीलिटर ह्या एककाशी, आणि डेसिमीटरचा क्यूब याची तुलना करता येते 1 लिटर बरोबर. आता आकारमानाचं एकक झालं, पण आकारमानाचं एकक हे आपण बघितलेलं हे मूलभूत नाहीये, हे डिराइव्ड युनिट, विकसित केलेलं एकक ह्या सदरात येतं. आता आपण पुढचं एकक बघायला जाणार आहोत, त्याचं नाव आहे सेल्सिअस, अंश सेल्सिअस. आपण आता ही संकल्पना नीट आधी समजून घेऊ. तापमान जर मोजायचं असेल तर कसं मोजलं जातं? त्यासाठी थर्मामीटर हे यंत्र आपण वापरतो, तापमापी हे यंत्र वापरतो. प्लॅटिनम इरिडियम रॉड नाही आहे, हे साधं चंचू पात्र आहे किंवा कोणतं तरी एक साधं पात्र आहे ज्याच्यामध्ये मी बर्फ ठेवलेला आहे. हा बर्फ हा अतिशय शुद्ध पाण्यापासून बनलेला आहे. याच्यामध्ये विद्राव्य क्षारांचं प्रमाण हे नगण्य, अतिशय कमी असणार आहे. अतिशय शुद्ध पाणी बनवणं खूप कठीण आहे. याचं कारण म्हणजे पाणी हे अतिशय उत्कृष्ट असं द्रावक आहे आणि त्यामुळे ह्या पाण्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी विरघळलेल्या असतात. तरीसुद्धा ऊर्ध्वपातन करून, म्हणजे उकळायचं, त्याची वाफ करायची, परत संघनन म्हणजे थंड करायचं, मग परत एकदा हीच प्रक्रिया, असं करत करत आपल्याला शुद्ध पाणी बनवता येतं. तर अशापैकी एका शुद्ध पाण्याचा बनवलेला हा आपण बर्फ घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण थर्मामीटर बुडवणार आहे, तापमापी बुडवणार आहे. आता तापमापी कसा असतो बघा, ही एक काचेची नळी,
माझी आकृती तेवढी चांगली नाही आहे, तुम्ही समजून घेणार आहात. त्याच्या पुढं एक बल्ब आहे, फुगवटा आलेला आहे, हे टेकलेलं नाही आहे, खाली अधांतरी आहे. ह्या फुगवट्यामध्ये पारा भरलाय. पारा हा द्रव रूपातला धातू आहे. कक्ष तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला हा धातू द्रव रूपात असतो, म्हणून तो आपण भरलेला आहे. आणि ह्याच्या आत म्हणजे ह्या बाहेरच्या काचेच्या नळीच्या आत एक अतिशय सूक्ष्म अशी काचेची नळी आहे. आता मला ती काढणं शक्य नाही, तुम्ही समजा ही ती सूक्ष्म काचेची नळी. त्याला इंग्लिशमध्ये कॅपिलरी म्हणजे केसाच्या आकाराची नळी, अशा पद्धतीची ही नळी. पाऱ्याचा गुणधर्म लक्षात ठेवा. पाऱ्याचा किंवा कोणत्याही धातूमध्ये अधातूमध्ये हे गुणधर्म असतात की तापमान वाढलं की प्रसरण पावायचं आणि तापमान कमी झालं की आकुंचन पावायचं. इथे पारा द्रवरूपात असल्यामुळं आपल्याला त्याचं तापमानात चढ उतार, जसं तापमान वाढलं की पारा चढला म्हणजे काय तर या ट्यूबमध्ये वरवर जाणार आहे आणि थंड केला की तो आकुंचन पावणार आहे. म्हणजे इथं आपण चांगल्या पद्धतीत मोजू शकतो. म्हणून इथं नळी बारीक घेतली, जाड नळी घेतली तर एवढं चढ उतार दिसणार नाही. त्यामुळे अतिशय सूक्ष्म नलिका या ठिकाणी ठेवलेली असते. आजकाल बरेचदा ही नळी ही दंडगोलाकार नसून चपटी असते, त्यामुळे अधिक चांगलं रिडिंग आपल्याला घेता येतं. तर आता याच्यामध्ये हा पारा भरलेला आहे. हा मूलतः इथं भरलेला पारा आहे. हे बर्फात ठेवलेलं आहे. आता मी या बर्फाला उष्णता द्यायला सुरुवात करतो. खालती बर्नर लावलाय, स्कीमॅटिक डायग्राम आहे असं समजा. इथे खालती बर्नर लावलेला आहे आणि त्याप्रमाणे मी उष्णता द्यायला सुरुवात केली. या ठिकाणी पारा वर 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 जाणार आहे. एका बिंदूपाशी समजा आता हा बिंदू आहे, तो या बिंदूपाशी पारा थांबून राहणार आहे. ह्यानंतर मी किती पण उष्णता दिली तरी पारा वर चढणार नाही. पारा ह्या बिंदूपाशी स्थिर राहणार आहे. मला चित्र दिसणार आहे, बर्फ वितळतोय आणि बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं. आणि हे पाण्यात रूपांतर होत असताना पाऱ्याचं जागा तेवढीच राहील. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ह्या क्रियेमध्ये तापमानात वाढ होत नाहीये. ह्या तापमानाला मी इथं मार्क करून ठेवणार आहे 0°C. आता सगळ्या बर्फाचं रूपांतर पाण्यात झालं. जसं बर्फाचं रूपांतर पाण्यात होईल तसं पारा परत वर 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 जायला सुरुवात होईल. आणि ह्यानंतर ह्याच्यातून बुडबुडे मोठे मोठे बुडबुडे यायला लागले. आपण याला म्हणतो पाणी उकळायला सुरुवात झाली, उत्कलनास सुरुवात झाली. ज्या वेळेला उत्कलनाला सुरुवात होईल, जर मी समुद्र सपाटीला असेल, समुद्र सपाटी ह्याचं कारण का तर हवेच्या दाबावर पण इथं काहीतरी आहे. आत्ता मला सविस्तर एक्सप्लेन नाही करायचं, नंतर आपण हे बघूया. पण आता लक्षात ठेवा, समुद्र सपाटीला असतानाच हा प्रयोग मी करणार आहे. जर मी समुद्र सपाटीला हा प्रयोग केला तर पाणी उकळायला सुरुवात झाल्यावर जो आकडा येईल त्याला मी मार्क करणार आहे 100°C. म्हणजे इथं 0°C आहे, इथे 100°. हे दोन मार्क केले म्हणजे पाण्याचा गोठळ बिंदू हा 0 आणि पाण्याचा उत्कलन बिंदू हा 100. अशा दोन गोष्टी मी मार्क केल्या. आता बर्नर बिर्नर काढून टाका, याला डिवाइड करा. 100 गटात डिवाइड केल्यावर जो काही एक छोटासा येईल त्याला नाव द्या 1°C. याला म्हणतात अंश°C. ह्या प्रकारातलं तापमान मोजणं. हा तापमापी हा अंश°C मी कॅलिब्रेट केला. म्हणजे आता मला तापमानातली वाढ आणि घट ही मी पाऱ्याच्या प्रसरण आणि आकुंचनाप्रमाणे मोजणार आहे. पाऱ्याऐवजी दुसरं काही वापरतात त्याचं उत्तर आहे हो, इथाईल अल्कोहोल नावाचा रसायन. माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर दारू पिणारी जी मंडळी आहेत त्या दारूतला जो ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतो तो असतो इथाईल अल्कोहोल. चांगलं उदाहरण हवं असेल तर आयुर्वेदिक औषधं असतात, त्याच्यामध्ये आसव नावाची जी भाग असतो त्या आसव कॅटेगरीमध्ये बरेचदा सेल्फ जनरेटेड म्हणजे स्वयंनिर्मित अल्कोहोल असतं, ते असतं हे इथाईल अल्कोहोल. आणि जर पदार्थ खराब झाला, बटाट्यासारखे पदार्थ जे आहेत असे पदार्थ जर खराब झाले तर त्यातही कधी कधी ह्या पद्धतीची अल्कोहोल्स तयार होतात, त्या इथाईल अल्कोहोल. सगळीच अल्कोहोल ही खाद्य नसतात. मिथाईल अल्कोहोल नावाचं जे अल्कोहोल आहे जे याच्याबरोबरीने तयार होतं ते अतिशय विषारी असतं. माणसाला फार लवकरात लवकर अधिकाधिक त्रास देऊन लवकरात लवकर ही दुनिया सोडून दुसरीकडे जायची वेळ येऊ शकते जर मिथाईल अल्कोहोल असेल तर. इथाईल अल्कोहोल थोडंसं लांब प्रोसेस आहे मारायची, मिथाईल अल्कोहोल फार लवकर मारतं. आपण मुद्द्यावर जाऊया.
0°C ते 100 हे आपण मार्क केलं. याच्यात आजकाल पाऱ्याच्या ऐवजी काही वेळेला अल्कोहोल हे वापरलेलं असतं, कारण अल्कोहोल स्वस्त पडतं पाऱ्याच्या तुलनेमध्ये, आणि पाऱ्याच्या तुलनेत ते कमी विषारी आहे, पारा जास्ती विषारी आहे, तर त्यामुळं अल्कोहोल वापरतात. हे 100° झालं. आणि मग त्या अनुषंगाने आपण ठरवतो. पण ह्या थर्मामीटरमध्ये काही एरर आहेत. एरर म्हणजे असं आहे की जसं तुम्ही तापमान कमी कराल तसं पारा आकुंचन पावत जातो. पण ते तापमान काय म्हणणार? बर्फ आहे तर बर्फाचं तापमान 0° नसतं. काही चुकीचे कन्सेप्ट आहेत. बर्फ म्हणजे 0°C. उत्तर आहे शून्याला बर्फ वितळायला सुरुवात होते, किंवा पाण्याचं संघनन होऊन त्याचा बर्फ जो तयार होतो, गोठण होऊन जो बर्फ तयार होतो, त्या गोठणाची प्रक्रिया 0°ला चालू होते. पण शून्याखाली बर्फाचं तापमान असतंच. आणि मग अशा वेळेला हे तापमान कसं मोजणार? मग -1°, -2° असं करत करत जायचं. मॉस्कोसारखी रशियाची राजधानी आहे जिथं -30° वगैरे एवढं थंड हवा आपल्याला बघायला मिळते. हिमालयामध्ये जा, द्रास नावाचं गाव, जम्मू काश्मीरमध्ये हे येतं. कारगिल तुम्हाला ऐकून माहिती असेल, भारतीय माणसाला माहिती असलंच पाहिजे. तर त्याच्याजवळ द्रास नावाचं गाव आहे. सामान्य मनुष्य वस्ती असणारं जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं थंड खेड किंवा थंड गाव हे द्रास येतं. पहिल्या क्रमांकाचं गाव सायबेरियामध्ये रशियात येतं. दुसऱ्या क्रमांकाचं मनुष्य वस्तीचं गाव हे द्रास येतं. -55° वगैरे काहीतरी तापमान खालती जातं असं म्हणतात तिथं. मग असं वजा करत गेलं तर किती तापमान मोजता येऊ शकतं? या थर्मामीटरवरती -39° मोजता येतं. याचं कारण त्याच्यानंतर पारा द्रवातून स्थायी रूपात जातो. मग असं करत करत तुम्ही किती तापमानाला जाऊ शकाल? अंटार्क्टिकामध्ये जर गेलात तर अंटार्क्टिकामध्ये दक्षिण ध्रुव आहे, तो उंचावर मुळातच खंडांतर्गत भाग आहे. समुद्रापासून अंटार्क्टिकाचा जो दक्षिण ध्रुव अंटार्क्टिकावर आहे तो समुद्रापासून आत आहे. समुद्रापासून जसं आपण आत जातो तसं तापमान विषम होत जातं. म्हणजे थंडी पण वाढते आणि उष्णता पण वाढते. इथे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळं ऐन थंडीमध्ये समुद्रापासून आत जमीन पांढऱ्या रंगाची, कारण बर्फाच्छादित कायमस्वरूपी, आणि उंची सुमारे 3000 मीटर समुद्र सपाटीपासूनची. त्या सगळ्यामुळं इथं -89 वगैरे इतकं कमी तापमान नोंदलं गेलं. मग असं करत विश्वातलं सगळ्यात कमी तापमान किती असेल? आणि मग त्याचं उत्तर मिळतं हे -273°C हे विश्वातलं सगळ्यात कमी तापमान. मी मांडून ठेवतो इथे -273°C. थोड्याशा जास्ती ॲक्युरसीसाठी 0.15. प्रत्यक्षात ह्याच्या पुढं पण बरेच आकडे आहेत, परंतु ते आपलं काम नाही. आपल्या सामान्य लोकांसाठी आपण घेऊया -273.15. एक काम करूया, 0.15 पण काढून टाकू. चल, म्हणजे किती झालं? -273°C. ह्याच्या खाली तापमान जाणं शक्य नाही, म्हणून या तापमानाला त्यांनी नाव दिलं ॲब्सोल्यूट झिरो. आणि हे मोजायसाठी एकक वापरलं. ह्या एककाचं नाव आहे केल्व्हिन. हे वाचताना ओके वाचू नका. वाचताना काय वाचणार? 0 केल्व्हिन. 0 केल्व्हिन म्हणजे -273°C. याला इंग्लिशमध्ये ॲब्सोल्यूट झिरो म्हणतात. ॲब्सोल्यूट झिरोचा अर्थ असा झाला की ह्याच्यापेक्षा दुसरा 0 असू शकत नाही. ह्या तापमानाच्या खालती तापमान जात नाही. म्हणून हे वाचताना आपण, मला वाटतं खगोलशास्त्र नावाचं लेक्चर जर बघितलं, त्याच्या आधी ते रेकॉर्ड केलेलं आहे. खगोलशास्त्रामध्ये पण हे रेफरन्सेस आहेत. तर -273°C म्हणजे 0 केल्व्हिन हे सगळ्यात कमी तापमान आहे. आणि मग SI मध्ये आपण SI एकक तापमानाचं हे सेल्सिअस न घेता केल्व्हिन घेतो.